नऊचं करून नऊ लाख उद्यासाठी पण राहू द्या, काही नुसतं आहे का नाही आता नका. आता 20 तारखेपर्यंत नऊचं करून नऊचं संध्याकाळी. हा 9 वाजता पत्रकार परिषद बोलणार आहेत. रात्री का? हो. तुम्हाला शिफ्ट लागल्या सर तुमच्या. उद्या करू, उद्या उद्यापासून काय करा माहिती का, कुणालाच बोलतो अरे आम्हाला त्रास होऊ लागला 4 वाजता ते त्यांचा आठवण देणार. बरं पाटील, सध्या जे आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय. तर सध्या जे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे, तुम्ही कुठंतरी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करताय असं दुर्बळ म्हणतात. त्याला काय कळतं हो, दुनियाचं बोंगारी ते त्याला कळाना वळण सगळा दिदारा करून ठेवला. स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला. तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं, त्यांना आरक्षण मिळालं असतं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तुम्हाला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे. त्याला काही कळत नाही, त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहिती तो काय. आता तरी गप मर, सगळा दिदारा झाला समाजाचा. आता तरी गप्प पड, तू नको गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणखीन तरी वडवळ करू, काही बी वरळू. तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू, तू शहाणा होय. मी किती विचारतो आणखी लक्षातच आहे ना. तुला फार बुडाला टिकविलं, तू फार संपून जाशील, टपकून जाशील तू एखादीशी. तू भितडा धडका घ्यायची वेळ येणार त्यासाठी एक ना एक दिवस. कुंकडं बरळतं, हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं. तो केला मी म्हणलं, तो कम केलं ते तुला काय करायचं ते कर. तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही, कारण तू राजकीय माणूस आहे. तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो. तो आता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं. तीच लढाई त्यासाठी लढला असतं, तेवढी ताकद उभा राहिलीच. गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको, लय फजिती होईल, लय फजिती होईल. ते याच्या महिन्यात होत असते बघा, मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल. तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार, तुला संडास बंद व्हायची. पाटील, 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला. 20 तारखेला हा मुद्दा मांडण्यासाठी एक सहकार्य करावं. म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा, तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं, काहीतरी पडू शकतं. मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता. कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी हे साथ देऊ शकतात. मात्र जेव्हा तीच नसेल ना, बऱ्याचशा गोष्टी ही शक्य होत नाही. त्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे. ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकुवत होतील. कायमचं राजकीय करिअर बरबाद, चोपडा साप सगळा. आता मराठे काय आहेत हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय. इतके दिवस नाही दिसलं. आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्त्वाची, आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्षात येईल. राज्यातला मराठा म्हणजे काय. चलो, धन्यवाद. गावबंदीचा निर्णय योग्य वाटतो? नाही, ते काहीच नाही केलं. आणखीन 20-21 आम्ही करणार तर दिल खुला समोर सांगून आत्तापर्यंतच आंदोलन केलं. मग ते जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला, समाजाने स्वीकारला की समाज बसलाच. पण अंमलबजावणी मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार, त्याच्या सरकारला सुट्टी नाही. धन्यवाद. प्रश्न आहे का? नाही, भेट घ्यायला नाही येणार. प्रकाश आंबेडकर बोलणार आहे त्यांच्याशी. नाही, आता हे बघा, आता ते डोके हे एवढले कामं करायचं म्हणल्यावर रेपात करून चालायला लागतं. हां, आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून. 4 मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे. 3वर समाधान मानायचं. मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी. मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे. तुला कळलं ना आपण काय. आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं. आता जर काही नाही सापडलं ना, मला थोडं बी खर्चटलं ना, काय नाही सापडलं ना, दाताने नरडे फोडते ना मराठी. दाताने उभं आडवं कार्यक्रम लावते. तू फरशात जरी लपून बसला ना घरात, फरशा फोडून तुला पातळातून बाहेर काढते. तोही वंशावळच राज्यात राहणार नाही. राज्यात म्हणतो मी, राज्यात. इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत. मग तो कोणीही असो. त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघूसुद्धा नाही. काहीच राहणार नाही. खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल आणि राज्यातलं ते. तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेता